बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी आज संपली होती, त्यामुळे आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। केज कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, काय ताजे अपडेट आहेत? जे आहे ते खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता पुढची प्रक्रिया बघणं गरजेचं आहे। सीआयडीनं जे आहे ते युक्तिवाद केला होता आणि त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती। आजपर्यंत पोलीस कोठडी होती, आज कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टासमोर ज्यावेळेस हजर केलं त्यावेळेस न्यायालयीन कोठडी मिळणार आहे। आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल असं बोललं जाते। खरं तर सीआयडी आता पुढच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करते का हेही पाहणं महत्वाचं आहे। बीड जिल्ह्यातले हे संतोष देशमुख हत्या प्रकरण, यामध्ये 3 गुन्हे होते। मारहाणीचं प्रकरण होतं, खंडणीचं प्रकरण होतं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण होतं। या तिन्हीमध्ये जे आहे ते त्या नाव आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानुसारच आता सगळी प्रक्रिया होताना पाहायला मिळते। खंडणीच्या आरोपामध्ये जे आहे ते पहिल्यांदा विष्णू चाटेला अटक करण्यात आली होती। आज कोर्टासमोर हजर केला असताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता पुढची प्रक्रिया काय नेमकी होते। पुरवणी जबाब देण्यात आलेला होता, पुरवणी जबाबामध्ये विष्णू चाटेचं नाव होतं। आता त्यानुसार काय प्रक्रिया होते आणि काय ही सगळी प्रक्रिया असणं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ऑर्डर आल्याच्या नंतर किती दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली हे लक्षात येणार आहे। निश्चितच विष्णू, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही मोठी बातमी पाहतो, विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी आज संपलेली आहे।